This is Pragati here and welcome back to my channel. I hope तुम्ही सर्वजण ठीक ठाक आहात, हेल्दी आहात आणि बरी आहात. सो लास्टचा जो हॅशटॅग न्यू मंथ न्यू बुक सिरीज होता त्याच्यामध्ये मी ॲक्च्युली 5 AM म्हणजे 5 वाजता उठण्याची कशी हॅबिट बिल्ड केली किंवा करत आहे याच्याबद्दल मी सांगणं हे राहून गेलं होतं. दॅट्स वाय एम शूटिंग दिस व्हिडिओ. सो 5 वाजता उठण्यासाठी रॉबिन शर्मा सरांनी एक 66 डेजचा पिरियड दिलेला आहे, एक 66 दिवसाचा पिरियड दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 3 पार्ट बनवलेले आहेत. 22, 22, 22 असे 3 पार्ट. पहिला आहे तो डिस्ट्रक्शन पिरियड आणि डिस्ट्रक्शन पिरियडमध्ये आपल्याला कंटिन्यू 22 दिवस पहाटे 5ला उठायचं आहे. राईट. आता पहाटे 5ला उठण्याच्या वेळेस आपल्याला आतून असा आवाज येतो की नाही प्रगती तू झोप, आत्ता फक्त 5 वाजलेत, 5:30 झालेत, 6 झालेत. राईट. असं निगेटिव्हिटी आपल्या माइंडमध्ये यायला लागते. पण आपण कसं 5 AM क्लब हा जॉईन करू शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली गोष्ट माइंडसेट बनवणं खूपच गरजेचं आहे. राईट. तुम्ही काय करा की एक पेन पेपर घेऊन बसा की 5 वाजता उठण्याचे माझे फायदे आणि तोटे डेफिनेटली तोटा काहीच नाही आहे. राईट. जर तुमची झोप कंप्लीट होत नसेल आय विल रेकमेंड की रात्री फोन बघण्याच्या ऐवजी तुम्ही लवकर झोपा, जेणेकरून तुमची झोप कंप्लीट होईल अँड यू विल वेकअप अर्ली. राईट. नाव पहिले काही दिवस इट वॉज रिअली हेक्टिक अँड स्ट्रेसफुल फॉर मी. जेव्हा मी डिसाईड केलं की आजपासून मी पहाटे उठेन आणि पहाटे उठून काय करेन. आता सेकंड सिच्युएशन ही पण येते की जेव्हा तुम्ही उठता तेव्हा झोप खूप यायला लागते. त्याच्यामुळे रॉबिन शर्मा सरांच्या बुकमध्ये 5 AM क्लबमध्ये त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही माइंडसेट बनवा आणि तुम्ही पहिलं तुमचा बिछाणा काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला झोप येणार नाही. आणि तुम्ही एक्सरसाइज करा, उठल्या एक्सरसाइज करा, तुमचा घाम गळा, जेणेकरून तुम्हाला झोप येणार नाही. पण त्यांनी त्याच्यामध्ये हे पण म्हणलं आहे की यू कॅन कस्टमाइज दिस प्लॅन अकॉर्डिंग टू यू. राईट. सो माझा रुटीन ऑलरेडी सेट झालेला आहे. उठल्या आय डू माय ग्रेटफुलनेस प्रेयर विच इज रॉंग वर्ड आय वुड से. सो येस, उठल्या मला प्रेयर करायची असते, ज्याच्यामध्ये इमिडिएटली जेव्हा मी उठते राईट तेव्हा बसून डोळे शांत बंद करून वी हॅव टू प्रे वॉट एव्हर वी हॅव टू फील ग्रेटफुल. बिकॉज युनिवर्सला किंवा सबकॉन्शियस माइंडला जोपर्यंत कळणार नाही की तुम्ही सॅटिस्फाय ग्रेटफुल आहात तुमच्या आयुष्यामध्ये ज्या पण गोष्टी आहेत तोपर्यंत तुम्हाला जास्त देणार नाही. राईट. सो बसून तुम्हाला ग्रेटफुल व्हावं लागेल. ग्रेटफुल म्हणजे कृतज्ञता बाळगायची आहे. ज्या पण वस्तू आय एम ग्रेटफुल फॉर माय फॅमिली, आय एम ग्रेटफुल फॉर माय लाईफ, आय एम ग्रेटफुल फॉर द ब्युटिफुल डे अहेड. राईट. तर तुम्हाला मॉर्निंगला उठल्या एक प्रेयर करायची. राईट. जे माझं मी कस्टमाइज स्केड्यूल सांगते. त्याच्यानंतर मी बुक रीडिंग करते डेफिनेटली बिकॉज आय लव रीडिंग बुक. आणि पण झोप येते डेफिनेटली. पण जेव्हा तुम्ही माइंडसेट बनवता तेव्हा झोप येणं बंद होऊन जाईल. राईट. देन आय टेक लूकवॉर्म वॉटरच्या नंतर मी बुक रीडिंग स्टार्ट करते ॲक्च्युली. कारण थोडं कोमट पाणी पिल्यानंतर तुम्हाला थोडं फ्रेश वाटायला लागतं किंवा थंड पाणी एवढं सकाळी तुम्ही नाही पिऊ शकणार. आणि लूकवॉर्म वॉटरचा बेनिफिट हा आहे की तुमचं डायजेशनला पण ते हेल्पफुल राहतं. देन आय स्टार्ट रीडिंग माय बुक आणि त्याच्यानंतर देन आय स्टार्ट रीड बुक रिडिंगच्या नंतर आय गो टू एक्सरसाइज झाल्यावरती असा रुटीन मी फॉलो करते. बट इथे तुम्हाला नोट्स पण बनवायचे आहेत. आय फॉरगॉट टू टेल यू दॅट इथे मी नोट्सही बनवते. जेव्हा माझं बुक रिडिंग होतं त्याच्यानंतर आय मेक सम नोट्स. ओके. त्याच्यामध्ये मी लिहिते की कोणत्या गोष्टीसाठी मी ग्रेटफुल आहे. मी ओरली बोलते आहेच रोज की मी ह्या गोष्टीसाठी ग्रेटफुल आहे, ह्याच्यासाठी मी कृतज्ञ आहे, मी खुश आहे माझ्या आयुष्यामध्ये. पण ते लिहून जेव्हा आपण काढतो तेव्हा त्याचा जास्त इम्पॅक्ट आपल्या लाईफमध्ये पडतो. राईट. आणि त्याच्यामध्येच तुम्हाला नोट्स लिहायचे आहेत. नोट्स की तुम्हाला काय गोल्स अचीव करायचे आहेत किंवा काय लर्निंग तुम्ही घेतली, काय प्लॅन ऑफ ॲक्शन तुम्ही बनवताय आजच्या दिवसाचे. दिस इज कॉल्ड एज जर्नलिंग. राईट. विच इज इम्पॉर्टंट. अँड लेटर ऑन येस, एक्सरसाइज मस्ट 5 AM क्लबचा इंटेन्शनच हा आहे दॅट यू शूड वेकअप अर्ली आणि तुम्ही एक्सरसाइज कराल, तुम्ही
तुम्ही बॉडी तुमची फिट अँड फाईन असेल तरच तुम्ही मेंटली पण स्ट्रॉंग राहू शकता. इवन गौतम बुद्धा सेज दिस की हेल्दी बॉडी डेफिनेटली ग्रोज वेल, या फिर असं नाही आहे की फक्त तुमच्याकडे पैसा आहे आणि हेल्थच नाही आहे, तुम्ही तो पैसा एन्जॉय नाही करू शकणार, राईट. तुम्हाला फ्रेश फील होणं खूप गरजेचं आहे आयुष्यामध्ये. सो बुक रीडिंग, त्याच्यानंतर फिटनेस आणि हेल्थ इज डेफिनेटली इम्पॉर्टंट. सो हा काही स्केड्यूल मी फॉलो करते. येस, सो मेक शुअर यू ऑल्सो स्टार्ट गेटिंग अप अर्ली अँड आय एम गोइंग टू मेक माय 5 AM क्लब लवकरच. सो त्या 5 AM क्लबला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल सो यू कॅन कनेक्ट विथ मी. येस, सो थँक्यू सो मच, बाय.